तू याद धरायला जाशील असं कधीच वाटलं नव्हतं का मला. करत झालीस तू, करत भ्रष्ट झालीस तू. ए पुरी, अशी का बसलीस एकटीच? अगं अशी इथं एकटी बसू नको, जागा चांगली नाही. काय झालं? घरात भांडली बिंडलीस का काय? दिसतीच तर चांगल्या घरची. काय नवऱ्यासंग भांडण बिंड? ए पोरी, अगं देवानं आपल्याला मनच असं दिलंय की ते कवाच भरत नाही बघ. किती बी मिळालं तरी त्याला ते पाहिजेच असतंय. आपल्याला जे पाहिजे ते मिळेलच असं नसतंय पुरी. मला काय न काय सुमीला हाव नाही कशाची. सुमी सुमी होय नाव तुझं? सुमे, माणूस भांडतो ते काहीतरी पाहिजे असतं म्हणूनच. कुणासंग भांडलीस? नवऱ्यासंग? मी नाही, सगळीच माझ्या संकट भांडायला लागले. सासू, नवरा, बाप, सगळीच. सगळ्यांना वाटतंय माझंच चुकतंय. मी आपलं सगळं चांगल्या मनानं कराय बघते, कोणाला कळतच नाही. नाही तो खोटा घेतलाय माझ्या. मला वाटायचं सगळं जग जरी विरोधात गेलं तरी माझा नवरा कायम माझ्या मागे उभं राहील. पण त्यांना बी मी चुकीचीच वाटायला लागले. मी कधीच माझ्यासाठी काय केलं नाही, कायम दुसऱ्यासाठी करत आले. पण आज त्याचं असं उलट फळ मिळतंय मला. का म्हणून? फळ मिळावं म्हणून चांगलपणा करूच नाही माणसानं. त्यात काय अर्थ नसतो ग. पण आपल्या माणसांनी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे का नको? होतं असं कवा कवा, पण हिंमत नाही हारायची. आपल्या माणसासाठी सहन करत राहायचं. किती सहन करायचं? त्याला काय लिमिट आहे का नाही? माझं तो डोस कसं टिकतं तरी बी मी सहन करते. बस काय, मारत नाही तुला. घाबरतीस कशाला? तुम्ही कुणाच्या बाला बी घाबरत नाही. तू आंब्याचं झाड बघितलेस कधी? मग आंब्याचं झाड माणसाला गार सावली देतो. त्याला मोहर आला की बघायला भारी वाटतो. आपण त्याच्या आंबट कैऱ्या मिटक्या मारत खातो. चवीनं गोड आंबा खातो. त्याच्या फांदीला पोरं टोरं झोका बांधून खेळतात. हे झाड कायम देतच असते बघ. पण आपण कधी काय देतो त्याला? काहीच नाही. उलट कैऱ्या खायला दगड मारतो. आपण फक्त ह्या झाडाचा फायदा घेतो म्हणून त्या झाडानं त्याचा देण्याचा चांगलपणा सोडलाय का कधी? नाही. ते झाड आपल्याकडे कसलीच अपेक्षा न ठेवता ते देतच राहतं. म्हणून तर त्याला आपल्या घरच्या तोरणाचा मान आहे. आपण सगळे त्याला शुभ मानतो आणि घरची सून त्या तोरणासारखीच असते बघ. घरासाठी शुभ, पण त्यासाठी त्या सुनेला आंब्यासारखा चांगलपणा घ्यावा लागतो. आता तू घ्यायचा का नाही हे तू ठरव. चल उठ आता, अशी एकटी बसू नको तिथं. कडूस पडायचा टाइम झाला. असं आहे ते. संसाराचा गाडा ह्यो असाच आहे. संसाराच्या गाड्याचं एक चाक नवरा असतो तर दुसरं चाक बायको असते. दोन्हीतलं एक जरी चाक पंक्चर झालं तरी गाडा चालत नाही. मग वैताग येतो. आता तुला आलाय ना तसा ध्यानात ठेव. नवऱ्यासंग वाद घालू नकोस. मिटव जे असेल ते. चल तुला वस्ती असतोपर्यंत सोडतो. कोण आहे हो तुम्ही? लय भारी बोलला बघा. मी काय ग, बोलून मी माझ्या वाटेनं जाईन, पण करायचं तुला आहे. बोलणं सोपं आहे ग, करणं फार अवघड आहे. होय, तुम्ही सांगितले तसं वागणं अवघड आहे. मला तर लय अवघड जाणार. आपण जमल एवढं करायचं, बाकी पुढचं पुढं. शालू, आता हा उपाय तरी लागू पडेल ना? तुझ्या त्या काड्यासारखं होणार नाही ना?
नाही म्हणजे देवाचा अनुभव नाही ना मला, म्हणून विचारतोय. डोक्याचा काही भाग आहे का नाही? हा? अहो, तुम्ही पिक्चर मध्ये कधी बघितलं नाही का? ह्योच उपाय असतो या. हा मग ठीक आहे. तर देवांनो, तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय, सुमननी जर का चेअरमन पदाचा राजीनामा दिला नाही ना, तर तुम्हाला पाण्यातच राहावं लागेल ना. देवा, आमचंही चेअरमन होऊ द्या. मग बघा, तुमच्या सोन्याच्या मूर्ती घडवीन आणि पूजा करीन. शालू, अगं केवढी टेंडर लागतील माहिती का त्याला? काहीतरी बडबड करू नकोस. देवा, ते सोन्याचं वगैरे राहू दे, पण पाना फुलांनी रोज तुझी पूजा करू आम्ही. वाटलं तर संगमरवरी देवाऱ्यात ठेवू. हा, आणि आधीच सांगतोय, सुमीनी चेअरमन पदाचा राजीनामा दिला नाही ना, तर पाण्यात बाहेर काढणार नाही तुम्हाला. नरसिंगराव, अहो पण देव पाण्यात ठेवतात ते चांगल्यासाठी. हो, मग माझ्या चांगल्यासाठीच देव पाण्यात ठेवलेत ना मी. आणि भाऊजी, तुम्ही करा ना काहीतरी. म्हणजे तुम्ही समरला सांगा ना सुमनला वटणीवर आणायला. अहो मी काय सांगणार समरला? माझं अनुराधा पुढे काही चालत नाही, तसंच समरचं सुमी पुढे काही चालत नाही, असं समजा. असं कसं, असं कसं? असंच. कसं आहे, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, असं नसतं नरसिंगराव. असा प्रॉब्लेम आहे होय. कसा? शालू, तू एक काम कर, समरला ताईच्या रूम मध्ये घेऊन ये. मी पुढे जातो, मग तुला कळेल कसं आहे ते. बर. रागिनी मॅडम, अहो गेल्या टायमाला नाही, गेल्या टायमाला समोर साहेबांनी आणि सुमीन दोघांनी मिळून गणपती केला होता. लय भारी गणपती. अयो हा बघा, नाम लिया और सुमी हजर. सुमी, जरा आम्हाला मदत करू लागते, आम्हाला जुळणच झालंय. अग या बबनराव, त्या बाजारात आयत्या मिळतात ना प्लास्टरच्या मूर्त्या, त्या पण छान असतात, मस्त असते मूर्ती. अहो रागिनी मॅडम, दिसते ती छान पण करते ती घाण. अहो त्या प्लॅस्टरच्या मूर्ती असते का नाही, प्लॅस्टरच्या त्या प्रदूषण करते त्या ना. मला सांगा, देव कधी घाण करतो का? नाही का नाही. त्याच्यामुळं मूर्ती कशी पाहिजे माहिती आहे का? मूर्ती हल 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 काय? इको फ्रेंडली. समर साहेबांनी गेल्या वर्षी आम्हाला समजून सांगितलंय, हाय का नाही का समजून? सुमी, हे काय चाललंय तुझं? का उगाच वाद वाढवतीस? राजीनामा देऊन मोकळी हो की. तात्या, मी चूक नसताना माफी मागितल्या, आता राजीनामा मागायचा नाही. चूक नव्हती? अगं चूक होती म्हणून तर माफी मागितलीस. तो बबन कधी खोटं बोलत नाही. बबन्यानं साक्ष दिली तुझ्या विरोधात. आयो, आता तुम्ही माझा जीव घेणार बहुतेक. तात्या, मला सणासुदीचा वाद घालायच नाही, तुम्ही जरा शांत बसा. घरची सून त्या तोरणासारखीच असते बघ, घरासाठी शुभ. पण त्यासाठी त्या सुनेला आंब्यासारखा चांगुलपणा घ्यावा लागतो. आता तू घ्यायचा का नाही हे तू ठरव. काय ग, सरांना फोन केला होता, उचलत नाहीयेत का ते? रागिनी, माझा फोन उचलना झाल्यात, तू कर की. माझ्या फोनवरून? बर. हा रागिणी, बोल. हा सर, ते सुमीला तुमच्याशी बोलायचंय. हा बोला. मी केलं तर नाही उचलला, आता बरं लगेच उचलला. माझ्या संकट बोलायचं नाही वाटतं. नाही, ते ऍक्च्युली मी नाही,
नाही बोललात तरी मला काय फरक पडत नाही. मी ते फोन केलता गणपतीसाठी. मागच्या वर्षी तू बनवला होतास गणपती. बबनला काय जमाना झालाय तुझा त्यो इको. इको फ्रेंडली. हा तेच ते. एक मिनिट तू काय मला कामाला बोलवतेस? तू ये इकडं. नाही, मला काम आहे. तू आला नाहीस तर अजिबात बोलणार नाही. धमकी? तू येणार का नाही एवढंच सांग. अशी धमकी देऊन बोलवणार असतील ना, अजिबात येणार नाही. ठेव फोन. पायलट चुपचाप सांग येणार का नाही. ती भाऊ खायला लागलाय. बर चल ठीक आहे, येतो. हॅलो हॅलो. काय ग काय झालं? काय नाही, नाटकं नुसते. मी आता बोलणारच नाही पायलट संग. मग काय करणार? अगं नवरा आहे तुझा त्यो. तात्या अहो तुम्ही शांत राहा. अगं सुमे. हॅलो. हॅलो रागिणी, सुमी आहे का ग? मला जरा बोलायचं होतं तिच्याशी. हो हा देते ना. हे घे. सर ते सुमीला तुमच्याशी बोलायचं नाहीये. ठेवते फोन. काय आता ठीक आहे, ठेव. सुमे यार, मला खरंच मनापासून यायचं आता तिकडे, पण मला काय सांगू? कुठल्या मुहूर्तावर जन्मली आहे काय माहित. नवऱ्याशी भांडण, सासूशी भांडण, बापाशी भांडण. तात्या शांत राहतो. सुमे सुमे, हात लावायचा नाही आमच्या गणपतीला. आमच्या सुमे ए सुमे ऐक. सुमे 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 अगं एवढ्या रात्रीचं कुठे निघालीस? जाऊ दे मला. तसं मी या घरात माझं काय राहिलं नाही. सुमी, वाटल्यास माझा जीव घे तू, पण एवढ्या रात्र नको अगं जाऊ तू. नाही, मला जाऊ दे. उगा माझ्यामुळे कुणाला ताप नका. सुमे अगं तात्यांचं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. तू चल चल आतमध्ये. नाही. सुमे तू ऐक माझं. तुला माझी शपथ आहे. माझी पण. चल चल बघू. धरा बाबनराव. चल चल तिकडे. तुम्ही शांत बसा. बसा बघू इकडे. तू चल ये इकडे ये. बस इकडे बस. काय वेडेपणा चालवलायस तू? तात्या बघ की कसं बोलायला लागलं. बोलले म्हणून काय झालं? आपलीच ताते आहेत ना ते. रागिनी, मला नाही करायचं राजकारण. मला पायलट महत्वाचं आहे. सुमे अगं एक काय मध्येच. हा अगं संसार असा नसतोय. नवरा बायको ही संसार गाडीची 2 चाकं असतात. दोन्ही चाकं नीट असायला लागतात. एक चाक इकडं आणि एक चाक तिकडं असं नाही चालत. अगदी बरोबर आहे तुझं, पण सुमे इतके दिवस तू खंबीरपणा दाखवलास, अजून थोडे दिवस दाखव ना ग. आणि हे सगळं तुझ्या संसारासाठी चालू आहे ना ग. समर सरांची इमेज खराब होईल, त्यांचं राजकारण अर्धवट राहील, त्यांना कदाचित ते सहन नाही व्हायचं, त्यांना डिप्रेशन येईल. आणि एकदा का माणूस डिप्रेशन मध्ये गेला ना तर त्याचा काही नेम नसतो बघ. आणि म्हणूनच सांगते तुला, थोडस धीरानं घे बघ. आणि राजकारणात आहे ना, माणसाला कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आणि नवऱ्यावरचं संकट परतून लावणं हा सुद्धा संसारात झाला की ग. सुमे तू जे काय करतेस वागतेस ते अगदी बरोबर आहे बघ. समर सरांना त्याची गरज आहे. हा खरंच. आणि तुला एक गोष्ट सांगू का, औषध किती कडू असलं ना तरी ते गरजेचं असतं. समर सरांच्या भल्यासाठी तू थोडासा कडवटपणा घे बघ, गरज आहे त्याची. आणि हे सोमाबाई, माझ्यावर विश्वास ठेव, सगळं नीट होईल. तुला ना काही गोष्टी कराव्याच लागतील. करशील ना?
सुरू कर, सुरू कर. काय झालं? मी काय सांगितलंय? हाच ते काळ माझ्या तोंडाला. ताई ताई काय करतेस हे? माझ्या तोंडाला काळ फासून घेते. नाही नाही ताईचं नाही, माझं तोंड काळं कर गीता, माझं. नरसू, जरा शांत बसशील का? आता मला हेच करून घ्यावं लागणार आहे. माझ्या सुनेनं माझ्या तोंडाला काळ फासलंय ते माझ्या मुलाला एकदा बघू देत, म्हणजे त्याला जरा अक्कल येईल. नाही नाही मी असताना मुळीच नाही. ए गीता तू निघ, चल निघ. तुला सांगितलं कळत नाही का? आली मोठी ताई मॅडम तोंड काळा कर. अगे, तू मूर्ख आहेस का जरा? माझं राजकारण होतं ते. मी माझ्या तोंडाला काळं फासून समरवर प्रेशर आणणार होते, मग समरनी त्या खानावळवालीवर प्रेशर आणलं असतं. अगं समोरवर प्रेशर पडेल आपलं, पण त्या खानावळवालीवर नाही पडणार ना. आपण ना काहीतरी स्ट्रॅटर्जी बदलली पाहिजे. स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे म्हणजे? हे बघ ताई, एकदम सोपं आहे. आता तू भाऊजींवर हुकूम गाजवतेस, त्यामुळे त्यांचं काही चालत नाही, बरोबर? तो हुकूम का गाजवला जातोय? कारण तुझ्यात आणि भाऊजींमध्ये काहीच गोडवा नाही, बरोबर? आता गोडवा आणण्यासारखं काही आहे का त्यांच्यात? म्हणजे समरच्या बाबतीत पण तसं झालंय ना. तू त्या खानावळवाली बद्दलचा गोडवा समरच्या मनातून संपवून तिच्याबद्दल त्याला उलट भडकवलंस. ती त्याचं काय ऐकतच नाहीये. आता त्याच आपल्याला उलट करायचंय. त्या खानावळवालीशी समरला गोड बोलायला सांगायचं. मला त्या खानावळवालीच्या चांगुलपणावर विश्वास आहे, ती फसणार. शालू, तू हे जे काही सांगितलंस ते मला फारसं काही लक्षात आलेलं नाहीये, पण मी मान्य करते. एकच प्रॉब्लेम आहे, मी समरला त्या खानावळवाली विरुद्ध एवढं भडकवलंय, तर मीच कसं सांगू तिच्याशी गोड वाग म्हणून? ताई, राजकारणामध्ये काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. तूच सांगतेस ना, राजकारणाचा नियम क्रमांक 8. ताई हे बघ, आता तुला हे करावंच लागेल. खानावळवालीला गोड बोलूनच फसवायला लागेल. राजकारण ताई, राजकारण. मम्मा बोलवलंस? समर, बस झालं ना आता. म्हणजे मला म्हणायचंय की आपण हा वाद आता नकोच वाढवायला. राहू दे सुमनला चेअरमन. अगं मम्मा, पण तूच म्हटली होतीस ना की कारखान्याच्या संचालक मंडळासमोर तुझा अपमान झालाय आणि म्हणून आता सुमीला चेअरमन पदावरून काढून टाकायचंय. हो, पण हा असा वाद घालून नाही रे. म्हणजे समर बाळा, मला तुझी काळजी आहे रे. हे राजकारण आहे ना, हे खूप वाईट आहे. त्या दलदलीत सुमनला नको म्हणून म्हणत होते मी. आपण थोडी तिरकी चाल खेळूया. म्हणजे नक्की काय करायचंय? हा, सुमनला राजकारणातून बाहेर काढायचं तर तू तिला गोड बोलून मनवलं पाहिजेस. मम्मा, अगं पण एवढं सगळं झाल्यानंतर ते कसं शक्य आहे आता? आणि तुझा अपमान करणाऱ्याशी तर मी बोलणार पण नाही. गोड बोलणं तर फार लांब आहे. आणि मम्मा, तिला ठणकावून सांगायचं असा शब्द घेतलाय सगळं तू माझ्याकडून. आता तुझा शब्द कसा मोडायचा? समर, मला खूप बरं वाटलं. म्हणजे तुला माझी कदर आहे हे बघून माझ्या आईपणाचं चीज झाल्यासारखं वाटलं मला. पण आता हीच आई तुला सांगतेय हे करायला, करशील ना? आपण गोड बोलवून फसवूया, म्हणूया सुमनला. नाही म्हणू नको प्लीज. मी माझ्या शब्दातनं तुला मोकळं करते.
एवढं करशील ना माझ्यासाठी? हो म्हणजे ठीक आहे, पण मम्मा मी फक्त तुझ्यासाठी गोड बोले ना सुमेशी. पण मला गोड बोलायला जमेल ना? जमेल की हळूहळू. म्हणजे तुला काय लगेच जाऊन मिठी मारायचं सांगत नाही आम्ही, हळूहळू बोल. ठीक आहे. आणि मम्मा मला पटतंय बरं का तुझं म्हणणं, पण मी फक्त तुझ्यासाठी गोड बोले ना. छान छान छान. जा आता आराम कर. उद्या सकाळपासून गोड बोल तिच्याशी, हळूहळू पण गोड बोल. वा ताई, काय सॉलिड फसलाय समोर तुझ्या राजकारणात. आता फक्त ती खानावळवाली फसू दे म्हणजे झालं.